त्यातलं काही कट करजो, काही नको टाकू त्याच्यात. हा नाही कट तर काहीच होणार नाही. मग बरोबर आहे ना, काही तरी कट करजो, काही नको टाकू. हे बघ आमचा नवरदेव कसा चोरून चोरून पाहत आहे नवरीला. जय शिवराय एव्हरीवन. तर मी चालली आहे माझ्या मामे भावाच्या साक्षगंधला. तर आमची झाली आहे तयारी. मुलं काही येत नाही तर आम्ही दोघच जण चाललो, कारण की एकाचा पेपर आहे एकाचा शो आहे, त्याच्यामुळे ते काही दोघं येऊ शकत नाही. चला तर मग आमची गाडी येऊन उभी आहे बघा. आमची गाडी आलेली आहे आणि आम्ही आता निघत आहोत. चला तर आम्ही निघालोय आता साक्षगंधाला भेटूया. आम्ही साक्षगंधाला जाता जाता माझी मैत्रीण भेटली. अचानकच भेट झाली. मग काही क्षण तर आहेच ना, मग भेट घेतल्याशिवाय होत नाही माझ्या मैत्रिणीची. म्हणून वेळेवर गाडी थांबवायला लावली. ते शेगावले जात होते तर त्यांना म्हटलं थांबा, आपण भेट घेतल्याशिवाय काही जाऊ नये. चला तर मग आम्ही आता आलो जवळपास. पहिले आईकडे, नंतर मग गाव. आता आम्ही आलो होतो आईकडे. आता चहा नाश्ता झाला आमचा. आता निघत आहोत आम्ही मोजरला, जिथे साक्षगंध आहे. चला तर पोहोचलो आम्ही गावामध्ये. हे नवरदेवाची बहीण आल्याबरोबर नाश्त्याला फिरली बघा. हा नवरदेवाच्या भावजया, नवरदेवाची आई, मोठी आई, बहिणी सगळे बसले बघा. कसे नाश्त्यावर भिडले. हे बघ असे असतात का नवरदेवाच्या बहिणी. काहीच काळजी नाही. आपण खाऊन आलो, आपण खाऊन नाही मी नाही खाल्लं, मी उपाशीच आहे. पाय खाली पोट पाय. कचोऱ्या समोसे खाऊन आलेली आहे. कोण गैरसमज नको करू. जया रायपुरे होऊन जाईल. आणि मग आता कसं करा, एवढ्या मोठ्या वराडीने द्यायला लागेल. आपल्या कोणाला नाही म्हणा. ह्या मेकअप साठी भांडत आहे. मी मेकअप घरून करून राहिले म्हणून या जळून राहिल्या माझ्यावर. आणि ह्या नवरदेवाच्या बहिणी फुकट्या स्वतः काही मेकअपचा खर्च करू शकत नाही. आमच्या भरोशावरच आल्या. ह्या मुलगी द्या म्हणते, मेकअपचा खर्चही द्या. नाही नो फुकटे काय मग कशाला भांडत आहे तुझी बहीण मस्त मेकअपच्या खर्चासाठी. यांची वेळेवर चालू आहे. पार्लरवाली हे ठरवायची होती, ते ठरवायची होती. म्हणजे असं सिरियसली चालू आहे त्यांचं. काय करा काय नाही म्हणून एकदम सिरियस विषय आहे. अरे नवरदेवाच्या बहिणी आहे ना, मुळातच खूप ब्युटी लुक आहे त्यांचं. त्यांना मेकअपची गरज नाही. तू कोणाच बोल. नॅचरल ब्युटी, स्ट्रेट नोज, बिग आईज, थ्रेडिंग, नॅचरल ग्लो आहे त्याच्याबद्दल काही म्हणणं पण दिसत नाहीये. पण तुम्ही माझ्यावर का बरं टाकू नये मग. आम्ही तुला काहीच नाही म्हणून. यू आर व्हेरी ब्युटिफुल. सांगून आलो की तुझे मेकअपचे पुरे पैसे वसूल झाले. जेव्हा आम्ही मेकअप करू तेव्हा तू आमच्या समोर फेल दिसेल. ओके. दादाच्या बहिणी असं डोक्यात पण विचार आणायचा नाही. अमरावतीची ब्युटी आहे, ते उतरणार नाही. म्हणजे हे ननदला थोडं मेकअप करून थोडं ब्युटी करत आहे. बहिणीसारखं करण्याचा बहिणी माझ्यासारखं करायचा प्रयत्न करत. ब्युटी दाखवतो बघा माझ्याकडे बघून, म्हणून ह्या जळून राहिल्या जास्त. मी घरूनच मेकअप करून आली आणि हेअरस्टाईल करून आली बघा. हा जळत आहे, त्या खूप जळत आहे. नवरी आलेली आहे. नवरी हे नवरीला आणलेलं रुपवंत. हे नवरदेवाचे कपडे आणि ही नवरीची साडी. कोणती ग? नवरी साडी. हे दोघांच्या अंगठ्या. छान आहे. आता आली आहे नवरी, कारण पहिला औक्षवंत व्हायचं आहे. औक्षवंत झाल्यानंतर
मग साक्षगंधाची तयारी होणार आहे. बाबांच्या मागे हो, बाबांच्या मागे आणि छोटे छोटे उजवा 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 पाय टाक. हे बघ आमचा नवरदेव कसा चोरून चोरून पाहत आहे नवरीला. दिसला? हे बघा तो तिकडे आहे मागे. हा चोरून बघत आहे तो. समोरच बसलेला आहे ना बरोबर. विठूच्या इकडे नजर खाता. विठू विठू बाई कसं पाहिजे तिथं. हे आले आमचे नवरदेव. टाका उजवा पाय समोर करा. आमचा लाडका विठोबा. इकडे नाही पाहिजे. विठोबा विठू सरून पाहिजे तू. झाले आमचे विठ्ठलराव तयार. रेडी एकदम. कसं वाटत आहे तुम्हाला? जॉब नको करू. सांग सांग लवकर कसं वाटत आहे? हो खरंच जा मग घरी. आताच नवरीला घरी घेऊन जा असं आहे. हा मध्ये तर शॉर्टकट बोलत आहे. एडिट वेडिट नाही करत बाबू मी. हे असंच राहणार आहे. तसा ग्लो मारत आहे चेहरा है ना. जास्तच ग्लो आला. पहिली मी नंतर ती पहिली घरवाली. नवरीचं औक्षवण. नवरदेवाचं औक्षण. आता हे रिंग सेरेमनी. चल खाली बसून. खाली एका पायावर. एका पायावर बाई तशी घालू नको. एका पायावर बस. बस एका पायावर. एका पायावर आला तू. आता ऐकायची सवय लावाच लागते. हा आता बघशील ना ते नंतर याच्यात ठेवते. दे ऐसे हे दोन दादा दिसले का? आम्ही आमच्या दादासोबत आहे. इनी काय वाजवा. चारून दे टाकून आत. याला म्हणतात केक खाऊ घालणं. चालला कंजूस. ते केकचे बाबतीत कंजूस पण आहे. खराब होणार होता तो. काय
काय बघ समोर त्याचं मंदिर हो माझ्या बहिणीकडे ठाणा आहे आश्रमात त्याचं, तर दर्शनाला आलो आम्ही. आमच्या सगळ्या मामे बहिणी आहे ना बिचारा समोर, जे दिसायला पाहिजे तेच मागे राहायचे. आम्ही आते बहिणी माम बहिणी. आता अशा कार्यानिमित्त आमच्या होतात भेटी, मग अशा आमच्या गमती जमती चालतात. वेळ कसा जाते आम्हाला माहितच नाही पडत. आता ह्या भेटणार पण येते ना मजा. तर आता ह्या भेटणार आहेत डायरेक्ट विठूच्या लग्नात. आज साक्षीगंध आज साक्षीगंध होत. तुम्ही बोल ना मग. आता कधी भेटणार? आजचा दिवस कसा वाटला तुम्हाला? गेल्या चला तर मग आमच्या विठूचा असा झाला साखरपुडा. बरं विठू कसं वाटत आहे रे आज? एकदम सुपर. सगळे आम्हाला कटअप केल्याबद्दल काय सगळ्याला कटाप केल्याबद्दल चांगलं वाटलं. चांगलं वाटत आहे? खुश. म्हणून त्याच्या चेहऱ्यावर ग्लो आलाय. जे जुने म्हातारे गितारे म्हातारे कटल्याने अय जवान आम्ही पण मुलगी कोणा पाहिली? चेहरा जुनेवर कोण? चालेल न करू. हा मग चल. हा जो पोरगा चैतालीच्या लग्नात दाखवला होता, बस आता याचं पत्ता कट. याच लग्न जुळलंय, हा बुक झालाय. कुठे झाली मला? हा? मी पोरकी नाही होती. फक्त त्याने आता जे मिस लावत होता ते आता बंद करणार आहे. हे बंद करणार आहे. नवरी कुठे गेली तुझी? इथं उभी राह. मी माझी बहीण एवढी सुंदर मी पाहून माझ्याशिवाय ती त्याचं जुळतच नव्हतं, आणि तो मला काही सोडत नव्हता. म्हणून मी त्याच्या मागे लावू. चला दोघांना कसं वाटत आहे आजचा दिवस? लवकर जाय घरी. म्हणजे याचं असं म्हणणं आहे की मी आजच घेऊन जातो तिला. आताच घरी जाय. मी तर जाणार आहे, पण तुलाही वाटत आहे ना. चला तर मग भेटूया आता विठूच्या नाही आम्ही येणारच आहोत. हळदीपासून मेहंदीपासून आम्ही तिथं राहणारच आहोत. चला भेटूया विठूच्या हळदीमध्ये आणि लग्नामध्ये. तर तोपर्यंत बाय. मी तर पहिल्यांदाच केला. काय बाई?